या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांच्या कांदा मालाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील उपबाजारात शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजीच्या सायंकाळचा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाळत कांद्याला चांगला भाव मिळवून देण्याची मागणी करण्यात आली। याआधी 100 गाठलेल्या कांद्याला सध्या बाजारभाव नसल्याने सध्याचा केवळ 2 रुपये किलो मागे भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे। कांद्याला बाजारभाव जास्त असल्याने शेतकऱ्यांनी कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने कांद्याची आवक वाढली, परिणामी भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले। त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी व शेतकऱ्याच्या कांदा मालाला योग्य भाव द्यावा यासाठी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील उपबाजारात शेतकरी वर्गाने एकत्रित येत लिलाव बंद करून पंचायत समिती सभापती शोभा बरके यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले व दिलेल्या निवेदनाचा त्वरित विचार व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली। या प्रसंगी दीपक बरके, माजी उपसरपंच भारत दराडे, हरिभाऊ मुंगसे, गणपत केदार, संजय शेळके, शशिकांत येरेकर यांसह परिसरातील शेतकरी वर्ग, त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग व उपबाजार समितीतील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूज साठी प्रकाश शेळके। अवकाळी पाऊस झाला मागून त्याच्यामुळं काही कांदे नुकसानी केले, पण काही लोकांनी मागून रोपं टाकून कांदे लावलेले। पण असे जर बाजार 1500 1000 रुपये जर बाजार असले तर काही शेतकऱ्याच्या पात्रात पडत नाही। माझं स्वतःच 1 एकर मध्ये जर 50 गोण्या कांदे निघाले तर त्या शेतकऱ्यांना कांदे पिकवायचे का किलोच वावरात ठेवायचे असं मार्केटला 1700 रुपये कांदे पिकले। उत्पादन भरपूर जास्त प्रमाणात कांदा पिकाच्या बाबतीत जर परत आढावा जर घेतला, मागील वर्षी वर्षभर पिण्याला पाणी नसल्यामुळं या वर्षी प्रचंड प्रमाणात कांद्याचं पीक यावर्षी घेतले गेलेले आहे। आज प्रत्येक लासलगाव, येवला, मनमाड, देवळा, सिन्नर प्रत्येक मार्केटमध्ये प्रचंड आवक झालेली आहे। प्रत्येक मार्केटमध्ये 10,000 क्विंटलची मार्केटला आवक आल्यामुळं प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचा माल एकाच वेळेस मार्केटला आल्यामुळे त्या प्रमाणामध्ये स्थानिक देशाच्या बाजारपेठेमध्ये उठाव नसल्यामुळे जो 2,500-3,000 रुपये क्विंटल विकत होता तो आज अक्षरशः 1,000-1,500 रुपये क्विंटल विकतोय। आणि हीच परिस्थिती जर अजून 15 दिवस राहिली तर हा कांदा 700 ते 800 रुपये क्विंटल विकल्याशिवाय राहणार नाही। 1,400-500 रुपये क्विंटल 2-3 नंबरचा 4 नंबरचा कांदा विकला जातोय आणि त्याच्यातून शेतकऱ्याचा उत्पन्नाचा खर्च सुद्धा मिळत नाहीये। आणि या नैसर्गिक परिस्थितीत 6 महिने शेतकरी पिचला होता आणि आज त्याच्या हातातोंडाशी आलेला कांद्याचं पीक आहे, हे पिकलेलं असून सुद्धा त्याचं चांगली विक्री होत नसल्यामुळं, निर्यात बंदी असल्यामुळे हा माल विकला जात नाही, त्याच्या उत्पन्न खर्चापेक्षा कमी भाव विकला जातोय। म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमची या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन आपली निर्यात बंदी लवकरात लवकर खुली करावी, जेणेकरून या शेतीमालाचा भाव वाढतील। ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला कळकळीची विनंती। सरकारनं तेवढं माझं एक निवेदन आहे सरकारला का एकच दिवसामध्ये त्यांनी विचार करावा आणि शेतकऱ्यांना पटकन काहीतरी मिळेल असं धोरण राबवावं। याच्यावर न विचार झाला तर शेवटी शेतकऱ्याला आंदोलनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही। तिला कांदा जास्त पावसामुळे खराब झाला, त्यामुळं आतापर्यंत मार्केटमध्ये कांदा कमी येत होता। सुरुवातीला शेतकऱ्याला काहीच हाती आलं नाही। आता जे काही पाऊस उघडला, सगळ्यांनी कांदा डबल लागवड केली, पहिले सगळे खराब होऊन गेले। डबल जो कांदा लावलेला आहे तर आतापर्यंत कुठेतरी शेतकरी मार्केट कमिटीमध्ये पोहोचला मार्केटला कांदा घेऊन आणि शेतकऱ्याचे कांद्याचे बाजार एकदम ढासळले। आता त्याच्यासाठी लवकरात लवकर निर्यात बंदी जर उठवली तर शेतकरी तरेल काहीतरी, नाहीतर आता हा शेतकऱ्याला 1000 आणि 1200-1500 रुपयापर्यंत कांद्याचा खर्च सुद्धा निघणार नाही। एकदम खूप महागडे रोपं घेतलेले 5,000 आणि 10,000 रुपये पायलीचं रोप, गुळं 5,000 रुपये वाफ्यामध्ये तिथं 10 पान कांदे लागत नव्हते। खूप मोठा खर्च झालेला आहे, एकरी जवळपास 50-55 हजार रुपये खर्च आहे शेतकऱ्याचा। आणि जर काही 1000, 1200-1500 रुपये जर कांदे विकत राहिले ना तर तेवढे निघणार पण नाही। ॲव्हरेज पण कमी आहे सध्या समजा जेवढे कांदे लावून, पण जास्त प्रमाणात लावले, पाऊस लेट झाला त्यामुळं। तर आता काहीतरी यायला लागले मार्केटला, तर लवकरात लवकर सरकारनं जर निर्यात बंदी उठवली तर सगळ्या शेतकऱ्यांना काहीतरी थोडं पोटी पडत। सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी आज नांदूर शिंगोटे येथील
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार नांदूर शिंगोटे येथे शेतकरी वर्गाने कांद्याचे निलाव बंद करून शासनासाठी निवेदन देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी एकत्रित येत नांदूर शिंगोटे येथील कांदा मार्केट काही काळासाठी बंद केले होते व तशा प्रकारचे निवेदन दिलेले असून जर यापुढे कांद्याचे दर जर सुधारले नाही तर शेतकरी वर्ग कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व कुठल्याही प्रकारचे कांदा मार्केट चालू केले जाणार नाही असा शेतकऱ्यांनी यावेळी निवेदन देऊन बाजार समितीला इशारा दिलेला आहे. तेव्हा सरकारने त्वरित या वृत्ताची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्यांच्या कांदा मालाला चांगल्या प्रतीने भाव द्यावा, अन्यथा शेतकरी वर्गाचा उद्रेक होऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी हा रस्त्यावर उतरला जाणार आहे.